गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी आहे दिव्या. मी आहे आशिष. सो आज आहे वटपौर्णिमा. सो त्यानिमित्त आज आम्ही असं मस्त तयार झालो. वडाची पूजा करायला जात आहोत. मम्मी ते रेडी झाली आहे आणि वहिनी पण रेडी होते. तर पुढे आम्ही दाखवू कशी वडाची पूजा होते आणि सगळं कसं करतोय ते. स्टे ट्यून विथ अस. चाललोय आज आज दिव्याची पहिली वट पौर्णिमा आहे, प्रणालीची दुसरी आहे. आमची तर जुनी झाली आता. आमची झाली 35 वर्ष. मग ही कितवी आहे? ही कितवी आहे? 35वी. सगळं एकदम नटून थटून रेडी आहेत. सकाळी 8 वाजता वाजल्यापासून नाटत मंगल घटिका बाहुली
कोणा चांगली मेहंदी लागलो. मोठी ताट आणली पाहिजे वटपौर्णिमेला. ते एका बाईने सुपातून आणले. मोठी गावरान सौभाग्याची मंगल घटिका दिल्याली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची स्वारी थांबली गदारी. 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमणी तनमणी हरखला ग. रंगमाळी श्री रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला. गाठी बांधीला सावळ्याचा शेला. गाठी बांधीला सावळ्याचा शेला. रंगमाळी श्री रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला. आनंदाचे भाळे आनंद सांभाळायचे गावाला आनंद गाणे. आपली रक्कम घ्यायची. हो, माझ्या. कोवळी माती सोवळी नाते. कोवळी माती सोवळी नाते. संसाराचे फिरते जाते. क्षणी हरते क्षणात पडते. मासाने पाऊल पडते. रीत भात हे सांगते. रीत भात हे सांगते. रीत दूरच्या घरी घालते. रंगमाळी श्री रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला. तिकडे तुम्ही ऍक्शन केली. आनंद आता reaction. एवढं. येते. रमा कुठे आहे? रमा रमा कुठे आहे? कुठे आहे रमा? वडाची पूजा काय करतात? ते नवऱ्याचं दीर्घायुष्य वाढव म्हणून करतात. सावित्री ज्यावेळेला यमराजाने सत्यवनाला नेलं ना, त्यावेळेला सावित्रीने जाऊन त्याला आणलं तिथून यमाच्या तोंडातून. म्हणून ते सावित्री म्हणजे ते वड असं म्हणजे एक देवाचं स्थान आहे. त्याच्यासाठी ते वडाची पूजा करतात. म्हणजे त्याचा अवतार आहे ते सत्यवनाचं. आणि हे गळ्यात बांधतात त्याचं काय? ते मणी होतात त्याचं काय? शोधायला लागेल नंतर. काय आहे ते? बोलली ना मम्मी नवऱ्याला आता बोलली बांधून ना. ठेवतात. ते नवरा कुठे जाऊ नये म्हणून बांधून ठेवले. मॉन दिव्या. प्रॅक्टिस
गुळाचा आकार आलाय. झाले ना बोल. हा बोल झाले का? तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आजचा वटपौर्णिमेचा सण हा कसा सगळ्यांनी साजरा केला. आणि वहिनीने, दिव्याने आणि मम्मीने सुद्धा त्यांची वडाची पूजा केली. संध्याकाळी दिव्याने सुद्धा खूप छान असं जेवण बनवलेलं. भाकरीसुद्धा तिने पहिल्यांदा आज बनवली होती, खूप छान झाली होती. तर आजचा दिवस हा खूप चांगला गेला, मस्त गेला. तर ह्याच नोटवर आजचा व्हिडिओ मी आज ते एंड करतो आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आशुपीडिया ह्या चॅनलला. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.